नाही माहित मला. विश्वासानं जबाबदारी टाकली होती तुझ्या, पण तू इतकी बेजबाबदार निघशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. आईसाहेब मी खरं सांगते, त्या बरोबर ठेवल्या होत्या चाव्या. कुठं ठेवल्या होत्या ते बी सांग की. मी आज सांगतो, ह्या बयेनं एवढ्या महत्वाच्या तिजोरीच्या चाव्या पाटलांच्या तिजोरीच्या कुठं ठेवल्या त्या माहितीये का? हा अव हित हित या देवाऱ्यात दत्तगुरूंच्या पायाशी. आता बोला आई साहेब, अहो एवढ्या महत्वाच्या चाव्या कशा सांभाळून ठेवाव्यात एवढी बी अक्कल नाही ह्या पोरीला. कले आता तू उगा वाडीचार लावू नकस. महेश्वरी आहेत ना, बोलतील तिच्या संग. अहो फादर, माझं तोंड बंद केलं तरी सत्य लपत नाही. ही पोरगी चोर आहे. आई साहेब आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढा. ही पोरगी दत्तामुळे इथं थांबली. तिचा जो काही न्याय निवाडा लावायचा असेल ना, तो दत्ताच लाव. दत्ता, हिशोब तर होणार, समध्यांचा होणार, पण अगोदर चाव्या हातात पडल्या पाहिजे. आईसाहेब मला माफ करावं, चूक झाली माझ्याकडून. घ्या, चूक बी झाली आहे म्हणती, चाव्या कुठं ठेवल्या ती बी ठावा नाही म्हणती. ताई साहेब, ही पोरगी ईश्वर ठेवायच्या लायकीची नाही. खोटं बोलते ही पोरगी. अहो ताई साहेब, आत्ता पतूर वाड्यात असं कधी काय घडलं नाही, आणि ही पोरगी आल्यापासून असं घडायला लागलं. आता हिथं तर असं घडतंय, मग गावाच्या सुरक्षेचं काय? आणि ताई साहेब, ही जर का गोष्ट खरी असेल, ह्या पोरीनं चोरी केली असेल, तर ही गाण आपल्या गावात न ग उद्या लोकांनी गोळा करून दरोडा टाकायला कमी करणार नाही ही पोरगी. दादा खरं सांगते हो, मी चोरी नाही केली आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. ए नक्षत्रे, काय ग त्यांच्या काय पाया पडतीस? आई साहेब बसल्यात ना इथं, त्यांचं पायधर. हो दादा, तुम्हाला सांगते, माझ्या माहेरी म्हणजे ताई शेंबडेवाडीला बर का अण्णा, एखादा असं कोणतरी वागलं की नाही डायरेक्ट गाडी खाली चिरडतात. काय हं? हिचं थोबाड बघ म्हणलं. बघ कसं खोटं खोटं पाणी काढते डोळ्यातून. हो मी दत्तगुरूंची शपथ घेऊन सांगते, त्या नाही केलंय हो हे काही. पुरावा आहे. तू चोरी केली नाहीस याचा पुरावा आहे का तुझ्याकडं? पुरावा कसला मागताय आई साहेब हिच्याकडं? हिच्या सामानाची झडती घ्या. जे काय लपवलंय ते दिसलच की. वय वय बरोबर आहे. तसं बी चाव्या हरवल्यापासूनही कुठं बी बाहेर गेलेली नाही. त्यामुळे जे काही असेल ते इथंच असेल. सामान घेऊन ये. ऐ, तू जाऊ नग. उगाच चोरलेला माल लपवून ठेवशील. शंकर्या, तू जा आणि तिचं गाठोडं घेऊन ये. आज चांगल्या झांजा वाजतील या पोळीत. जर का या पोरीनं चोरी केली असेल, हे आज सिद्ध झालंच, तर आज सगळ्यांसमोर आम्ही सांगतो, या गावचे समधे रस्ते या पोरीसाठी कायमचे बंद.
दत्तगुरु महाराज, नक्षेचं रक्षण करा. दत्ता, बघा बघा, ही पोरगी चोर आहे. हे समज काय आहे? नक्षत्रा खरंच चोर आहे? नाही केलंय होय, विश्वास ठेवा माझ्यावर. मी नाही केलंय होय, मी नाही केलंय. विश्वास ठेवा माझ्यावर, हे मी नाही केलंय. याला म्हणत्यात बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. कसे उकिरड्याचं पाणी शेवटी उकिरड्यावरच जाणार नाही का? बघा आई साहेब, अहो सगळंच आपल्या समोर आहे आता. या पोरीला आधी या घरातनं बाहेर काढा. आपल्या गावाला लागलेली कीड आहे, कीड. वय वय, ही गावात नाही पाहिजे, ही अजिबात गावात नाही पाहिजे, ही अजिबात गावात नाही पाहिजे. पाहिलं का? पाहिलं? ताई साहेबांनी ज्या पोरीला आपल्या घरात आसरा दिला तिनं तिथं डल्ला मारला आणि हे आता आपल्या समोर सिद्ध झाले. नाही नाही ताई साहेब, ही घाण आपल्या गावात न ग, हिला बाहेर काढा. हिला काढून टाका ताई साहेब, काढून टाका हिला गावाच्या बाहेर. वाहत्या पाण्यात समद्यांनी हात धुवून घ्यायची काही गरज नाही. न्याय होणार आणि आजच होणार. दत्ता, काय म्हणणं आहे तुझं? साहेब, मी खरं सांगते, मी नाही ठेवलंय. मी चोरी नाही केली हो.
बोचकं कोणाचं आहे? माझंच आहे, पण हे मी नाही ठेवलंय. ए हेंद्रे, अजून किती पुरावा हवं ग तुला? हे असं मगरीवाणी पाणी काढून या घरात तुला थारा मिळायचा नाही. माझा तर आधीपासूनच संशय होता ग तुझ्यावर. माझं ऐकतय कोण ना? हा, बरं झालं आज समद्यांसमोर समद्याच गोष्टी उघड्या पडल्या. बरंच झालं. कला, तिच्याकडे दागिने सापडले हे जरी खरं असलं ना तरी पण पण अजून बी पण आहेच का? आई साहेब तुम्हीच म्हणतायसा ना व पुरावं मिळालं की लगेच निर्णय घेऊन टाकायचा असतो म्हणून. आता काय झालं मग? हा, काय झालं? माणुसकीचा पुळका आला की काय? चले, न्याय करायचा म्हणजे एका बाजूने निर्णय घ्यायचा असं नव्हं. असं करण्यामागं तिची काहीतरी मजबुरी असेल हे बी समजून घ्यायला पाहिजे. हवा अन्न हिला कसली आली मजबुरी? गरिबीचं ढोंग करायचं आणि लोकांच्या घरी चोऱ्या करायच्या. ताई हो, मी काही नाही केलंय हो. मुस्काट फोडून थोबाडवर करून बोललीस तर. आई साहेब, तुम्हाला कुणाला जमत नसेल तर मी जाऊन हिला बाहेर काढतो. कले, आंधळ्या प्रजेत एकना राजा बनायचा प्रयत्न बंद कर. आम्ही इथं हाऊत अजून. अहो मग घ्या की निर्णय. वाट कसली बघताय? आई साहेब, कला म्हणते ते पटतंय बर का मला. हिच्यावरचा आरोप बी आता सिद्ध झालाय आणि गावातली लोक बी. असं नजरेच्या धाकात ठेवून किती जणांना कधीपर्यंत गप बसवणार आहात? तिचा निर्णय आता मॅच घेत. या पोरीला हिची लायकी मॅच दाखवतोच. ताई हो, ताई हो, असं नका करू ना. मला घराबाहेर नका काढू. कले? मी चोरी नाही केली हो. चल म्हटलं ना. नका ना हो. चोरी नाही केली आहे. दत्ता साहेब, ही गोष्ट हो माझ्यावर. आई साहेब, तिला घराबाहेर काढायच्या अगोदर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळू देत. वाड्यातल्या गोष्टी बाहेर गेल्याच कशा? तोंड शिवल्यात का? वाड्यात चोरी झाली हे तुम्हाला कसं माहित? आणि कधी झाली हे कसं माहित? दत्त बाबा आमच ती कसं ठाव असेल? जे काय ठाव असेल ते पुरीला ठाव असेल ना. म्या काय विचारतोय ते कानात त्याल घालून नीट ऐकायचं.
नाहीतर जाळ काढीन. घरात चोरी झाली हे समजत आधी कोणाला माहित आहे? थोबाड उघडा नाहीतर नारड्यात हात घालून जीभ आसडीन. या पोरीनं चोरी केली हे तर माहिती होतं ना व? हो. ही पोरगी चोर आहे, तिला शिक्षा झाली पाहिजे म्हणून तुम्ही समजे इथं आलात ना व? गरज काय? दागिनं आमच्या घरच, चोरीला गेलं आमच्या घरात. तुम्हा सगळ्यांचा या सगळ्याशी काय संबंध? दत्ता भाऊ, ताई साहेब आम्हाला नेहमी सांभाळून घेतात, आमची नेहमी काळजी घेतात. मग त्यांच्या इथं विपरीत घडत असेल तर कळवळा येणारच ना. लय जीव लावलाय, आवडलं आपल्याला. मग आता तूच सांग, या घरातनं दागिनं चोरीला गेलं हे तुला कधी कळलं? दुपारच्याला. कसं? कसं? हो एकनाथराव, आता का दातकिळी बसली? बोला की. तोंड शिवलंय वय? अविनाश, हा? मुद्दा यायला का ध्यानात? हो दत्ता भाऊ. कोणी सांगितलं तुम्हाला? हा? तुम्हाला कसं कळलं चोरी झाली ते? हा? अरे आमच्या आधी तुमच्या कानावर कशाने खबर? कोणी चाड्या केल्या? अरे बोला की कोणी चाड्या केल्या? अरे सांग. बोल नाही तर एका बुक्कीत गार करीन. सांगितलं. तुम्हाला कोणी सांगितलं? सांगितलं. तुम्हाला? मला यांनी सांगितलं मला. यांनी सांगितलं. मला हिने सांगितलं. तुम्हाला कोणी सांगितलं? काय पोरखेळ चालवलंय हा? कान गोष्टी खेळालाय का इकडं? ए छाया, तू तरी सांग, कोणी सांगितलंय तुला? मला या ज्योतीने सांगितलं. कोण बोलली? ज्योती.